द ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता ट्रान्सपोर्टेशन आपण पाहिलं, ट्रान्सपोर्टेशन काय होत असेल, जसं आपण गॅसेस ट्रान्सपोर्टेट केले, ऑक्सिजन सप्लाय केलं लंग्समधून टिश्यूपर्यंत आणि कार्बन डायऑक्साईड टिश्यूपर्यंत लंग्समधून बाहेर फेकणे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं. हा एक प्रकार झाला हे रिस्पिरेशनचा. दुसरा ट्रान्सपोर्टेशनचा आहे तो न्यूट्रिशन सप्लाय करणे, आपली डायजेस्ट सिस्टीम न्यूट्रिशन सप्लाय करते. नाउ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे कॅन बी एक्सचेंज ऑफ मटेरियल विथ देअर सराउंडिंग ॲज वेल ॲज व्हेरियस पार्ट ऑफ देअर बॉडी ऑर सेल. आपल्या बॉडीमधून काही मटेरियल बाहेर फेकतो किंवा आतमध्ये घेतो, किंवा सेलमधून सेलच्या बाहेर किंवा सेलच्या आतमध्ये घेतो आपण. या दोन्ही प्रोसेस इंटरनल आणि एक्सटर्नल होतात ट्रान्सपोर्टेशन. ऑर्गॅनिझम टेकअप ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट, आतमध्ये घेणार न्यूट्रियंट डायजेस्ट सिस्टीम थ्रू घेतो, ऑक्सिजन ही रेस्पिरेटरी सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. अँड दीज आर दी सर्क्युलेटेड विद इन द बॉडी थ्रू द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. जसं ऑक्सिजनसुद्धा टिश्यूपर्यंत चालला, न्यूट्रियन झाल्यानंतर ग्लुकोज ब्रेकडाऊन होते, ग्लुकोज टिश्यूमध्ये जाते, टिश्यूमध्ये ब्रेकडाऊन होते, नंतर त्यामध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कॅरीड आउट होतात. सेलमध्ये ही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी म्हणजे ते चॅपच्या क्रिया होतात, फूड डायजेस्ट होते, ATP तयार होतात, एनर्जी. अँड द वेस्ट जनरेटेड विदिन द गिव्हन आउट टू द सराउंडिंग. जसं वेस्ट कोणतं असेल, लाईक दॅट CO2, जे सेलमध्ये CO2 तयार झालं ते बाहेर फेकणे. न्यूट्रिशन आपण फूड मटेरियल घेतलं, वेस्ट मटेरियल ते स्टूलच्या साहाय्याने ते बाहेर फेकणे थ्रू द ॲनस. दिस ट्रान्सपोर्टेशन इन ऑर्गॅनिझम्स अँड ॲनिमल्स ऑकर्स इन अ डिफरंट. कशा प्रकारे सिम्पल जे आहेत हे आता आपल्याला सहज लक्षात येते कोणकोणत्या सिस्टीमचे आहेत. फर्स्टली दिस द रेड कलर दिसते आपल्याला, डायजेस्टिव्ह सिस्टीम वेअर द माउथ इंटेक ऑफ द फूड मटेरियल, डायजेशन टेक प्लेस, इंटेस्टाईन ॲब्सॉर्ब फूड मटेरियल्स अँड थ्रू अनडायजेस्टेड फूड मटेरियल कम्स आउट टू आउटसाइड. ही एक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे. दुसरी आहे रेस्पिरेटरी सिस्टीम वेअर द इंटेक ऑफ गॅसेस टेक प्लेस, O2 इनसाइड, कार्बन डायऑक्साईड आउटसाइड. लंग्समधून तो ब्लडमध्ये जाईल, ब्लडमधून ट्रान्सपोर्टेशन होतो, ब्लडमधून टिश्यूपर्यंत वेगवेगळ्या सर्व टिश्यूमधला CO2 परत घेतल्यानंतर तो ट्रान्सपोर्ट होतो हार्टकडे, हार्टकडून नंतर परत तो लंग्सकडे ट्रान्सपोर्ट होतो. आता इथे डबल सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ते नंतर पाहतो आपण. या पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होत असते. हा सेकंड रेस्पिरेटरी सिस्टीम. तिसरा आहे युरिनरी सिस्टीम, युरिनरी एक्सक्रिएशन. एक्सक्रिएशनमध्ये काय होते की वेस्ट प्रोडक्ट आपल्या ब्लडमध्ये तयार झालेले जे काही वेस्ट प्रोडक्ट आहेत, युरिया, युरिक ॲसिड, दीज आर द वेस्ट प्रोडक्ट्स. दे कॅन बी रिलीज टू आउटसाइड थ्रू दिस एक्सक्रिटरी सिस्टीम. समजा वॉटर बॅलन्स करणे, सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स करणे एक्सक्रिटरी सिस्टीमचे फंक्शन्स. युरिया, युरिक ॲसिड, नायट्रोजन वेस्ट प्रोडक्ट जे तयार झाले ते बाहेर फेकणे तो एक्सक्रिटरी सिस्टीमचे. इट्स मेटाबॉलिक वेस्ट प्रोडक्ट कॅन बी एक्सक्रिटेड थ्रू दी एक्सक्रिटरी सिस्टीम. जसं आणि इंटरनल ट्रान्सपोर्टेशन जे होते त्याला म्हणतो आपण सेल टू आउटसाइड, बॉडी फ्लुइड टू सेल. सेलच्या आतमधून बाहेर येणे, नंतर बाहेर म्हणजे बॉडी कॅव्हिटी आतमध्ये, आणि नंतर किंवा ब्लड कॅपलरीच्या मधला स्पेस आहे, नंतर सेलमध्ये जाणे किंवा ब्लड कॅपलरीजमधून सेलमध्ये जाणे. इंटरस्टिशियल फ्लुइड टू बॉडी सेल्स, हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन होत असते. दिस ट्रान्सपोर्टेशन दे हॅव डिफरंट लाईक दॅट ऑफ द डिफ्युजन अँड ऑस्मोसिस प्रोसेस. दिस ट्रान्सपोर्टेशन टेक प्लेस अक्रॉस दी मेम्ब्रेन हॅव द परमिलिटी. मेम्ब्रेनची परमिलिटी राहते, ते फ्लुइड मटेरियलमधून ट्रान्सपोर्टेशन होऊन आणते. काही समजा ग्लुकोज आहे, ग्लुकोज इंटरस्टिशियल फ्लुइडमधून सेलमध्ये जाते, सेलमधलं वेस्ट मटेरियल ते बाहेर फ्लुइडमध्ये सोडते, फ्लुइडमधून ब्लडमध्ये सोडत असते. दॅट इज ट्रान्सपोर्टेशन.